या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानंतर विदर्भातील मनसे पदाधिकारी ॲक्शन मोडवर आलेले आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विदर्भातले पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकांचं सत्र जे आहे ते त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कारण की मुंबई, पुणे, नाशिक या भागामध्ये मराठीचा मुद्दा मनसेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। परंतु ज्या विदर्भामध्ये म्हणजे पूर्व विदर्भाचा विचार केला तर मराठीसोबत हिंदी बोलणारेही बहुभाषिक विदर्भामध्ये आहे, कारण की विदर्भ हा पूर्वाश्रमीचा मध्य प्रदेशचा भाग होता भाषावार प्रांतरचनेच्या पूर्वी। त्यामुळे त्यासोबतच या ठिकाणी मध्य प्रदेश छत्तीसगडची सीमा लागून आहे आणि बरेच मध्य प्रदेशचे लोक नागपुरात आहेत, छत्तीसगडचे लोक नागपुरात आहेत आणि गोंदियाचा पट्टा असो, गडचिरोलीचा भाग असो, या भागामध्ये हिंदीलाही लोकांची पसंती असते। अशा प्रदेशामध्ये या भागामध्ये मनसेचा मराठीचा मुद्दा चालणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे त्यामध्ये स्थानिक मुद्दे सुद्धा घेतले जात आहे। म्हणजे शेतकरी आत्महत्येचा मुद्दा घेऊन पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जात आहे। तो मुद्दा प्रभावीपणे निवडणुकीचा मुद्दा कसा बनेल यासाठी सुद्धा प्रयत्न जे आहे ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे। दुसरा मुद्दा शहरी भाग आहे, जिथे मराठीचा मुद्दा जास्त अपीलिंग होईल, जसं नागपूर आहे, अमरावतीचा काही भाग आहे, चंद्रपूर आहे, या मोठ्या शहरांमध्ये जिथे मराठीचा मुद्दा प्रभावी होईल त्या भागात मराठीच्या मुद्द्यांवर मतं मागितली जाणार, मराठीचा मुद्दा जो आहे तो आक्रमकपणे मांडला जाणार। परंतु स्थानिक मुद्दे म्हणजे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न असो, सरकारनं जी कर्जमाफीची आश्वासन दिलं होतं ते केलं नाही, हे सगळे मुद्दे घेऊन आढावा घेतला जात आहे पदाधिकाऱ्यांकडनं आणि त्यानंतर जे आहे ते निवडणुकीची रणनीती महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठरवणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील मुंबई महानगरपालिकेच्या याच्यामधून, परंतु आता विदर्भात जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वबळावर सगळ्या जागांवर म्हणजे नागपूर शहराचा विचार केला तर 151 जागा आहे, त्या संपूर्ण जागेंवर चाचपणी सुरू केलेली आहे, तिथला आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे। नागपूरसह अमरावती असो, चंद्रपूर, अकोला या सगळ्या मोठ्या महानगरपालिका आहे, त्यामध्येही मनसेनं प्रत्येक जागेंवर तयारी जी आहे ती आपली सुरू केलेली आहे, चाचपणी सुरू केलेली आहे। मनसेची या जागांवर ताकद किती आहे हा नंतरचा भाग आहे, परंतु आत्ता स्वबळाची तयारी जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं सुरू झालेली आहे। नागपूरपासनं सुरुवात करूया। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेचे पदाधिकारी जे आहे ते मराठीच्या मुद्द्यासोबत इथल्याच्या स्थानिक, कारण की वेळोवेळी मराठीच्या मुद्द्यासह इतर समस्या घेऊनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नागपूरमध्ये आंदोलनं केली आहे, जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे तेही मुद्दे घेतले जाणार। दुसरं म्हणजे राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना काही दिवसापूर्वी आदेश दिला होता की जे निष्क्रिय पदाधिकारी आहे त्यांना त्यांच्या ठिकाणी नवीन तरुणांना संधी द्या। त्याची पण चाचपणी जी ॲक्शन मोडवर मनसे आपण म्हणतो विदर्भामध्ये काम सुरू केलं, आढावा बैठका घेणं सुरू केलं, ते पण सुरू केलं। म्हणजे मनसेचे नेते राजू उंबरकर या ठिकाणी बैठका घेत आहेत आणि आढावा घेत आहे की ज्या पदाधिकाऱ्यांनी, कारण की गेल्या वेळेस राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा झाला तेव्हा काही पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला होता, नवीन जबाबदारी देण्यात आली होती। त्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी किती काम केलं, संघटन किती वाढवलं, नवीन सभासद किती केले आणि मनसेची जे भूमिका आहे कुठल्याही विषयावर ती प्रभावीपणे आंदोलनाच्या माध्यमातून कशी मांडली, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा जो आहे तो मनसेच्या आढावा बैठकांमधून घेतला जाणार आहे। आणि हा आढावा घेतल्यानंतर म्हणजे पूर्व विदर्भातला 6 जिल्ह्यातला आढावा एका बैठकीत होतो आहे आणि पश्चिम विदर्भातला 5 जिल्ह्यांचा आढावा वेगळ्या बैठकीत, असंही विदर्भातल्या 11ही जिल्ह्यांचा आढावा घेऊन तो अहवाल जो आहे तो राज ठाकरे यांच्या पुढे मांडला जाणार आहे। आणि त्यानंतर विदर्भात येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी भूमिका कशी असणार आहे ती ठरवली जाणार आहे। परंतु पुन्हा एकदा मंथन होतं आहे मनसेच्या बैठकीमध्ये
की जिथे मराठीनंतर हिंदीला जास्त पसंती दिली जाते, बहुतांश हिंदी भाषिक ज्या विदर्भामध्ये आहे तिथे खरंच मराठीचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा होणार का, प्रभावी होणार का, त्या मुद्द्यावर मतं मिळतील का याची चाचपणीसुद्धा मनसेकडनं केली जात आहे. आणि त्यामुळे इतर मुद्द्यांचीही मुद्देही विचारात घेतले जात आहे. विदर्भातले जे स्थानिक मुद्दे आहे म्हणजे मनसेचे नेते राजू उंबरकर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आलेले आहे. शेतकरी आत्महत्यांवर काम करत आलेले आहे. त्यामुळे तोही मुद्दा शेतकऱ्यांचा मुद्दाही मनसे घेणार आहे. परंतु एकूणच जी चर्चा मुंबईत होती की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढण्याची चर्चा होती, ते विदर्भात आत्ता तरी दिसत नाही. मनसेनं सगळ्या महानगरपालिकांमध्ये सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये स्वबळाच्या दिशेनं चाचपणी सुरू केलेली आहे. आणि त्या चाचपणीचाच एक भाग म्हणून मनसेच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या आढावा बैठका आहे. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.